तरुण भारत नागपूर दिनांक 22 जुलै 2022. अग्रलेख. महायुती सरकारची वचनपूर्ती. ओबीसींना 27% आरक्षण देऊन महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार पाठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून या मुद्द्यावर रखडलेल्या निवडणुकांसाठी 2 आठवड्यांच्या आत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. महाराष्ट्रात विशेषतः गेली काही वर्ष हा विषय बराच तापला होता. आताही तो पूर्णतः संपलेला नाही, कारण जयंतकुमार बांठिया यांच्या आयोगाकडून या विषयावर सादर करण्यात आलेल्या अहवालाला आव्हान देण्याचा मुद्दा न्यायालयाने खुला ठेवलेला आहे. मात्र जे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींना आता मिळणार आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे. एरवी ओबीसी आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतात की काय अशी परिस्थिती एका टप्प्यावर निर्माण झाली होती. आता किमान तो विषय निकालात निघालाय. पण महाराष्ट्राच्या सरकारला मिळालेल्या या यशाचं श्रेय कोणाचं हा विषय चर्चेला आलाय. याचं स्पष्ट उत्तर असंच की या यशाचं श्रेय अलीकडेच भुईसपाट झालेल्या महाविकास आघाडी सरकारचं निश्चितच नाही. कारण 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वेळकाढूपणा आणि काही वेळा बावळटपणा देखील याखेरीज दुसरं काहीही केलेलं नाही. वर्ष 2019च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी जे एकसंध शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात होतं, त्या सरकारमध्ये ओबीसी आरक्षणाचा विषय खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. त्याची फलनिष्पत्ती आत्ता झाली आणि योग असा की त्यावेळचे युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता नव्या सरकारात उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच प्रयत्नांनी हे घडून आलं आहे, हे मान्य केलं पाहिजे. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या भाजपमधील ओबीसी नेत्याने हा विषय ज्या पद्धतीने पुढे नेला त्यांनाही याचं श्रेय दिलं पाहिजे. सरकार ही सतत चालणारी प्रक्रिया असते. सरकारात पक्ष सत्तेवर येत असतात, पण ते असतं लोकांचं आणि लोकांसाठी. त्यामुळे एका पक्षाच्या नेत्याने एखाद्या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने त्याचं उद्घाटन करायचं हे तर चालतच असतं. पण खरं श्रेय ज्या कोणाचं असेल ते त्याला दिलं पाहिजे आणि ते भाजप, फडणवीस, नवे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारचं आहे. राजकारणात श्रेय घेण्यासाठी सारेच धडपडतात, पण खरं काम कुणी केलं हे लोकांना चांगलं कळतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या भूतपूर्व सरकारची जी पोलखोल केली ती आणि त्यातील मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. उद्धव ठाकरे यांचं सरकार गंभीर नसल्यामुळे सुरुवातीपासून पुरेशा ताकदीने हा विषय मांडला जात नव्हता. अन्यथा ओबीसींचं आरक्षण वर्ष 2020 मध्येच मिळालं असतं. या संदर्भात वर्ष 2010 मधील एक न्यायालयीन निर्णय आणि 13 डिसेंबर 2019 ही तारीख लक्षात ठेवावी लागते. 13 डिसेंबर 2019 या तारखेला महाराष्ट्र सरकारला न्यायालयाने असा आदेश दिला होता की ओबीसी आरक्षणासाठी यापूर्वी सांगितलेल्या ट्रिपल टेस्ट पूर्ण करणं आवश्यक असून एम्पिरिकल डेटा सादर करणंही गरजेचं आहे. पण तब्बल 1.25 ते 1.5 वर्ष उद्धव सरकारने केवळ वेळकाढूपणा केला. केंद्राने आम्हाला एम्पिरिकल डाटा दिलेला नाही, ते देत नाहीत असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या सरकारने दिवस ढकलले. परिणामी वर्ष 2021च्या मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केलं आणि महाविकास आघाडी सरकारवर ताशेरेही ओढले. त्यानंतर या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक झाली. तेव्हाही एम्पिरिकल डेटा जनगणनेच्या आधारावर संकलित करावयाचा नसून तो स्वतंत्रपणे सर्वेक्षणाच्या माध्यमातून तयार करायचा आहे असं उद्धवजींच्या नेतृत्वातील सरकारला समजावण्याचा प्रयत्न झाला. तरीही केंद्राने लोकसंख्येची आकडेवारी दिली नाही असंच सरकार सांगत राहिलं. अखेर राज्य मागासवर्ग आयोग नेमला गेला खरा, पण त्याला प्रशासकीय पाठबळ दिलं गेलं नाही. एम्पिरिकल डेटासाठी यंत्रणा हवी असं हा आयोग सांगत राहिला, पण त्यावर कोणतीच हालचाल महाविकास आघाडीच्या सरकारने केली नाही. मध्यंतरी मार्च 2022 मध्ये जुनाच अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला गेला. त्यावर पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारला न्यायालयाने चपराक दिली. म्हणजे आयोग नेमण्याहून एक पाऊल देखील पुढे टाकणं महाविकास आघाडी सरकारला जमलं नाही. कहर असा की यातल्या अनेक गोष्टी आयोगाशी चर्चा न करता परस्पर झाल्या आणि त्याचा फटका मात्र ओबीसींना बसत राहिला. या आरक्षण प्रकरणातील गुंता समजून घेण्यासाठी ट्रिपल टेस्ट हे नेमकं प्रकरण समजून घेणं गरजेचं आहे.
वर्ष 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात स्वतंत्र आयोगाची निर्मिती, एम्पिरिकल म्हणजे अनुभव सिद्ध डेटाचं संकलन करणं आणि एकूण आरक्षणाची मर्यादा 50% ठेवून या वर्गाचं आरक्षण निश्चित करणं असे 3 निकष ठरवून दिले होते. ते निकष पूर्ण न करता किंवा त्याबद्दल हालचाल न करता उद्धव सरकार केंद्राकडे बोट दाखवत राहिल्यामुळे गतवर्षी ओबीसी जागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास स्थगिती देण्यात आली. त्यामुळे हा विषय रेंगाळत राहिला होता. तो महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यावर मार्गी लागला तर त्याला योगायोग म्हणता येत नाही. त्याला व्यावहारिक आणि कायदेशीर शहाणपणाचा परिणाम म्हणावं लागतं, ज्याची वानवा महाविकास आघाडी सरकारमध्ये होती. मंडल आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींची लोकसंख्या 52% तर अन्य काही सर्वेक्षणांनी ती 54% असल्याचं म्हटलं होतं. त्या आधारे ओबीसींना 1994 पासून 27% आरक्षण मिळू लागलं. आता बाठिया आयोगाने ओबीसींची लोकसंख्या 37% असल्याचं सर्वेक्षणाअंती म्हटलंय. त्यावरून भविष्यात वाद होऊ शकतो. न्यायालयाने तो विषय आव्हानासाठी तसाही खुला ठेवलाय, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना अजिबात आरक्षण मिळालं नसतं तर काय गहजब झाला असता याची कल्पना करता येत नाही. लोकसंख्येच्या सरासरी प्रमाणातील सार्वत्रिक विषमता लक्षात घेता काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण ओबीसींना मिळणार नाही हे देखील आता स्पष्ट झालंय. पण बहुतांश ठिकाणी ते मिळणार आहे हे महत्त्वाचं. उद्धव ठाकरे यांच्या सरकारलाही हे घडवून आणता आलं असतं. एक जुनी म्हण आहे ती अशी की सत्तेत असलेली व्यक्ती, राजा किंवा प्रशासक हा त्याच्या भोवताली असलेल्या दरबारी मंडळींपेक्षा हुशार असावा लागतो. तसंच महाविकास आघाडीच्या सरकारच्या बाबतीत नव्हतं हे पूर्वी आणि आताही सिद्ध झालेलं आहे. ज्यांनी कधी ग्रामपंचायत देखील बघितली नाही असे लोक महाविकास आघाडी सरकारचे म्होरके होते. त्यांना या विषयातली गुंतागुंत समजत नव्हती आणि त्याचं महत्त्वही समजत नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांचं वैशिष्ट्य असं की एरवी त्यांना त्यांच्या जातीवरून सतत डिवचलं गेलं, त्यांच्या या विषयासंदर्भातील भूमिकेची टर उडवल्या गेली, पण त्यांनीच पुन्हा सत्तेत आल्या आल्या हे घडवून आणलं हे सगळ्यांना दिसतंय. कारण ते आमदार असल्यापासून हा विषय लावून धरीत आलेले आहेत. ते कायदा शिकलेले आहेत आणि प्रकल्प व्यवस्थापनाचे धडे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून घेतलेले आहेत. त्यांना या विषयातील कायदेशीर, संवैधानिक आणि प्रशासकीय अशा तिन्ही बाजू चांगल्या समजतात आणि ते कुणालाही त्याबद्दल समजावून सांगू शकतात. त्यामुळे ते जे काही सांगत होते त्याला महत्त्व दिलं असतं तरी हा विषय कधीचाच निकालात निघाला असता. पण त्यांना खिजवण्यात महाविकास आघाडीने 2.5 वर्ष वाया घालवली. कोरोनाची लाट, मुख्यमंत्र्यांची प्रकृती असे अनेक विषय इष्टापत्ती म्हणून महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाला उपयोगी ठरले. ज्यांना स्वतःचा पक्ष वाचवता आला नाही त्यांना ओबीसी आरक्षण वाचवता आलं असतं का याचं उत्तर काळाने आता दिलं आहे. आरक्षण हा विषय कधीच सहज सोपा नसतो. अमक्या नावाचं बंधन बांधा, वाघनख आणि कोथळ्यावर उच्चरवाने बोला यावर अशा गोष्टी ठरत नसतात. आरक्षण हा सामाजिक विषमता आणि त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक अडचणी यांच्यावरचा तोडगा म्हणून आपण घटनात्मक तरतुदींच्या आधारे स्वीकारलाय. भारतीय राज्यघटनेच्या 340व्या कलमानुसार ओबीसींचं कल्याण ही सरकारची जबाबदारी आहे. ती जबाबदारी फडणवीसांना कळली म्हणून हे घडलं. ज्यांना यातलं काहीच कळत नाही त्यांच्याकडून तशीही अपेक्षा नव्हतीच. त्यामुळे त्यांनी श्रेय घेण्यापासूनही दूरच राहिलेलं बरं. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांचे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारतसोबत. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.